T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता भारताची टीम खरंच पाकिस्तानमध्ये जाणार आहे का? कारण 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी ही पाकिस्तानमध्ये होणार आहे आणि पाकिस्ताननं एक टेंटेटिव्ह टाइम टेबल पण बनवलेलं आहे, ज्यामध्ये इंडियाचे मॅच सर्वच्या सर्व लाहोरमध्ये होणार आहे. असा एक टेंटेटिव्ह टाइम टेबल बनवून ड्राफ्ट आयसीसी आणि बीसीसीआयला पाठवलेला आहे. तर आता बीसीसीआयने यावर अजून पण निर्णय घेतलेला नाही, परंतु आता या गोष्टीकडे बघणं गरजेचं आहे की पाकिस्ताननं तर टाइम टेबल बनवलेलं आहे जवळपास. मग आता भारताचे सर्वच्या सर्व मॅच लाहोरमध्ये पण ठेवलेले आहेत. मग भारत जाणार का नाही हे मात्र फायनल झालेलं नाही. तर पाकिस्ताननी जो ड्राफ्ट बनवला आहे त्यानुसार चॅम्पियन्स ट्रॉफी ही 19 फेब्रुवारी ते 9 मार्चच्या दरम्यान खेळली जाणार आहे. आणि जर त्यांनी जो टाइम टेबल बनवला आहे त्यानुसार जर मॅचेस झाले तर इंडियाचा पहिला मॅच हा 20 फेब्रुवारीला होणार आहे. तर 2 गट पाडण्यात आलेले आहेत. पहिल्या गटामध्ये पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंडिया हे संघ असणार आहेत. आणि 2 नंबर गटामध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, आफ्रिका आणि अफगाणिस्तान हे संघ असणार आहेत. तर त्यांच्या या टाइम टेबलनुसार भारत पाकिस्तान, जे की जगाचं लक्ष लागलेलं असतं आणि सगळ्यात हाय व्होल्टेज ड्रामा म्हणून या मॅचकडे नेहमीच बघितलं जात असतं, तो मॅच 1 मार्चला होणार आहे. परंतु इंडियाची टीम जाणार का नाही हे बीसीसीआयनं अजून स्पष्ट केलेलं नाही. आपल्याला पण माहित आहे की पाकिस्तान सोबत इंडियाचे जसे संबंध आहेत त्या कारणामुळे खूप वर्षापूर्वी पाकिस्तानला इंडियाच्या टीमनं जाणं बंद केलेलं आहे. आणि मागच्या वेळेस त्यांनी आशिया कपचं पण आयोजन केलं होतं, परंतु इंडियानं स्पष्ट जाण्यास नकार दिला होता. आणि त्याच कारणामुळे पाकिस्तान सोडून आशिया कपचे काही मॅचेस श्रीलंकामध्ये पण करण्यात आले आणि फायनल सुद्धा श्रीलंकामध्ये करण्यात आलेलं होतं. म्हणजे बीसीसीआयचा एवढा आता क्रिकेट जगतामध्ये दरारा झालेला आहे की बीसीसीआय जर म्हटलं आम्हाला पाकिस्तानला नाही जायचं तर जाणारच नाही आणि पाकिस्तानला बीसीसीआय समोर झुकावंच लागतं. आणि जसं भारत डिमांड करतो किंवा जसं बीसीसीआय डिमांड करते तशानुसार आयसीसी सुद्धा चेंजेस करत असते. मग आता परत चॅम्पियन्स ट्रॉफीचं जे नियोजन आहे ते पाकिस्तानकडे गेलेलं आहे आणि पाकिस्ताननं टाइम टेबल पण बनवलेलं आहे. तर आता बीसीसीआय कडे प्रपोजल आलेला आहे, तर बीसीसीआय ऍक्सेप्ट करतं का नाही या गोष्टीकडे बघणं गरजेचं आहे. त्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की आपले जसे पाकिस्तान सोबत रिलेशन आहेत त्याच कारणामुळे आपल्या गव्हर्नमेंटनं पाकिस्तानला जाण्यास सक्त मनाई केलेली आहे. म्हणजे एक प्रकारे भारत सरकारने सांगितलेलं होतं की दहशतवाद आणि खेळ एकत्र चालू शकत नाही, अशा प्रकारचं वक्तव्य भारत सरकारनं केलेलं होतं. आणि याच कारणामुळे भारताच्या टीमला पाकिस्तानला जाऊ दिलं जात नाही. कालच 5 जवान शहीद झालेले आहेत. मग अशा प्रकारचं ते पाकिस्तानची जर वागणूक अशीच राहिली तर भारत जाऊच देणार नाही असं कुठंतरी वाटतं. आणि जर इंडियानं जाऊच दिलं नाही पाकिस्तानला तर मग पर्यायी व्यवस्था काय आहे, तर पर्यायी बाकीचे मॅच कुठं करू शकतात हे पण बघणं गरजेचं आहे. आणि पाकिस्तानकडून सलमान बटनं तर असं बोललेलं आहे की भारताला यायचंय का नाही ते त्यांचं त्यांनी ठरवावं, कारण आयसीसीचा टुर्नामेंट आहे आणि ही आयसीसीची जिम्मेदारी आहे की ज्या ठिकाणी मॅच आहे तिथेच करू घालायला पाहिजे किंवा आयसीसीनं मॅनेज बाकीच्या गोष्टी काय त्या आयसीसीनं मॅनेज करायला पाहिजे, अशा प्रकारचं वक्तव्य पाकिस्तानचा पूर्व क्रिकेटर सलमान बट यानं केलेलं आहे. परंतु ते तुम्हाला पण माहित आहे पाकिस्तानवाल्यांना बोलायची सवयच असते, परंतु बीसीसीआयच्याच हातामध्ये सर्व काही आहे. बीसीसीआय जोपर्यंत क्लिअर डिसिजन घेत नाही तोपर्यंत मॅच होणार का नाही हे सांगता येत नाही. परंतु जर बीसीसीआयनं होकार दिला तर हे सर्वच्या सर्व भारताचे मॅच लाहोरमध्ये होणार आहेत. आणि लाहोरमध्ये करण्याचं हे पण कारण आहे की लाहोर पाकिस्तानमध्ये बघायला गेलं तर सगळ्यात मॉडर्न सिटी आहे आणि तिथं बऱ्यापैकी पंजाबी जेवण वगैरे पण भेटतं आणि भारतापासून जवळ पण आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारताची पण तिथं सिक्युरिटी जाऊ शकते आणि भारत आणि पाकिस्तान दोघांकडून सिक्युरिटी मिळू शकते, अशा प्रकारचं पण वक्तव्य पाकिस्तानकडून करण्यात आलेलं आहे. कारण इंडिया नेहमी सिक्युरिटीचंच कारण देऊन पाकिस्तानला जात नाही, तर यावेळेस त्यांनी या गोष्टीचं लक्ष ठेवलेलं आहे किंवा तशा प्रकारे टाइम टेबल बनवलेलं आहे. तर आता तुम्हाला काय वाटतं, ओव्हरऑल भारत पाकिस्तानला जाऊ शकतं का नाही, कमेंट करून नक्कीच सांगा.